आज 26 नोव्हेंबर 2024 संविधान दिन. भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंमलात आलं. आज 26 नोव्हेंबर अंमलात आलेल्या संविधानाचा दिवस आहे, म्हणून तो संपूर्ण भारतभर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातोय. आपल्या बालाजीनं 7-8 दिवसापूर्वी पोस्ट टाकली होती की आपणही संविधानाचं वाचन, संविधानाचं पठण, संविधानाबद्दल जागृती असा कुठला तरी कार्यक्रम आपण आपल्या ग्रुपवर केला पाहिजे. असं 5 दिवसापूर्वी टाकलं आणि 2 दिवसापूर्वी टाकलं की उद्या 26 नोव्हेंबर आहे, म्हणून आपण 26 नोव्हेंबरच्या निमित्तानं एक आपल्या झूम मीटिंग तरी घ्यावीत. आणि त्या हिशोबाने बालाजीचं असं म्हणणं होतं ते भारतला सांगितलं आणि आपल्या सर्वांनाच व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्यामुळं सर्वांनीच हो 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 म्हणते. त्या अनुषंगानं असा आजचा आपला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. हे संविधान जागृती अभियान आपल्याला चालवायचं आहे. आता ते जमतंय जमणार नाही, किती यश येईल, किती लोक सहभागी होतील ते आपण पुढे हळूहळू बघूया. आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाला एक आपल्याशिवाय बाहेरचं व्यक्ती, या विषयातला तज्ञ व्यक्ती आपण बोलवावा असं मी भारतलाही सांगितलं. आणि त्या हिशोबानं आपल्या नांदेडचेच माननीय अशोक भवरे साहेब हे संविधानाचे विश्लेषक आहेत. व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात भाषण व्याख्यान देऊन ते अविरतपणे संविधानाचं विश्लेषण करतात. म्हणून माझ्या लक्षात ताबडतोब भवरे साहेबांचं नाव आलं, म्हणून भवरे साहेबांना या कार्यक्रमानिमित्त एक उद्घाटक म्हणून बोलवले आहेत. भवरे साहेब आपलं या कार्यक्रमात आमच्या सर्वांच्या वतीनं आपलं स्वागत करीत आहे. हा आपला संविधान जागृती अभियानाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. आमची 10वीची जी बॅच आहे त्या 10वीच्या बॅचचा आम्ही एक व्हॉट्सअप बनवला आणि आमच्या मंडळाने एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला. आमचे ग्रुपचे आतापर्यंत 3 संमेलन झालेले आहेत. एक सातारीला झालं 9 फेब्रुवारी 2020 ला, त्याच्यानंतर सहस्त्रकुंडला झालं 29 ऑगस्ट 2021 ला आणि या वर्षीचं 30 सप्टेंबर आणि 1 ऑगस्ट 2024 ला आमचं गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला पुण्यात आणि लोणावळा इथे. विद्यार्थी 10वीचे आम्ही एकत्र बांधून असल्यामुळं हे आमचा नेहमी संवाद होतो आणि आमचा सातत्याने संपर्क असतो. म्हणून बालाजीनं हा विषय काढला आणि म्हणून आपण या कार्यक्रमाचा आयोजन करत आहोत. या आपल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आजच्या कार्यक्रमाचे माननीय अशोक भवरे साहेब आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला वाटते आपण सुरुवातीला भारताचं संविधान आहे याची प्रास्ताविकेचं वाचन करावं सुरुवातीला आणि या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सावधान. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता
याचे आश्वासन देणारी बंधुत्वा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय संविधान. जय संविधान. आपण भारताचे संविधान याची प्रास्ताविका आपण या ठिकाणी वाचन केलेलं आहे. आपण या कार्यक्रमात पुढे जाताना आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाषण बालाजी वानखेडे करतील. जय संविधान. जय संविधान. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्घाटक म्हणून माननीय भवरे साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं असं मी गृहीत धरतो. तसेच छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे सर्व थोर पुरुषांना स्मरण करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. भारताचे जे संविधान आहे हे संविधान याची पहिली बैठक जी आहे ती 6 डिसेंबर 1946 ला झालेली आहे. या संविधानासाठी 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. तसेच मांजर खाऊन जाईन 26 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीवर निवड झाली. त्यामध्ये 7 सदस्य होते. अशी ही जी अतिशय सर्वांसाठी उपयुक्त आणि मजबूत अशी जी आपली राज्यघटना आहे ती त्याची मसुदा जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समितीचे अध्यक्ष होते आणि त्या समितीमध्ये 7 सदस्य पण होते. परंतु 7 सदस्यापैकी काही जण यांचे निधन झाले, एका सदस्याचे निधन झाले, दुसरे जे आहे ते अमेरिकेला गेले, तिसरे आजारी पडले, चौथे राजकीय कार्यक्रमामध्ये गुंतले, तसेच 5वे जे आहेत ते आपल्या व्यवसायामध्ये बिझी होते आणि 6वे जे आहे ते दिल्लीपासून खूप दूर होते. त्यावेळी दळणवळण किंवा बाकी माध्यमे एकमेकांना जोडण्यासाठी खूप कमी असल्यामुळे शेवटी सर्व मसुदा तयार करण्याची जी जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर झाली आणि ती त्यांनी अतिशय सर्व देशाचे जे वेगवेगळ्या देशाचे संविधानाचा अभ्यास करून तो मसुदा तयार केला आणि आपल्यासाठी सर्वात उपयुक्त अशी जी घटना आहे त्याचा मसुदा आपल्यासाठी योगदान ठरलेला आहे. सर्वात महत्वाचं, ज्यावेळेस वेगवेगळ्या आपण धर्माचा अभ्यास करतो त्यामध्ये काही उदाहरणं देतो, परंतु माझी अशी इच्छा झाली की संविधानाच्या दृष्टीने आपण
आपणाला खूप कमी अभ्यास आहे, तो अभ्यास व्हावा ह्या दृष्टीनं माझी अशी इच्छा झाली की आपण काही दिवस म्हणजे हा पूर्ण अभ्यास होईपर्यंत याचा दररोज किंवा काही दिवसाच्या कालावधीमध्ये नियमितपणे वाचन आणि स्पष्टीकरण सर्वांना ह्या गोष्टीचा संविधानाचा अभ्यास व्हावा या दृष्टीने माझी अशी इच्छा झाली आणि तो विचार मी आपणा सर्वांसमोर मांडला आणि मला याचा आनंद होत आहे की ह्या गोष्टीला माझे मित्र विजय वाठोरे, भारत वाठोरे आणि आपण सर्वांनी या गोष्टीला प्रतिसाद दिला आणि आपण असं आजच्या याच्यावरून असं ठरवलंय की दर शनिवारी रात्री 8 ते 9 या कालावधीमध्ये दररोज त्याचे वाचन, स्पष्टीकरण आणि त्याच्यावरती चर्चा म्हणजे आपणा सर्वांना अभ्यास व्हावा या दृष्टीने आपण आज योगायोगाने आज सर्वात महत्वाची आणि खूप चांगली अशी गोष्ट की आज संविधान दिन आहे आणि त्या निमित्ताने आपण ह्या आपल्या उपक्रमाचं सुरुवात करतोय आणि त्यासाठी आपणास या संविधानाचे गाढे अभ्यासक श्री भवरे साहेब, अशोकजी भवरे साहेब यांचं उद्घाटक म्हणून आपणास लाभले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या पद्धतीने आपण चर्चा करून सरांचे मोलाचे जे मार्गदर्शन आहे याची आपण वाट पाहूया. धन्यवाद. चला, धन्यवाद. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी पुणे जिल्ह्यातील दौंड येथून आहे आणि वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळे जण या कार्यक्रमाला उपस्थित आहात. भारत, तू कुठून आहे? प्रत्येकाने सांगा कोण कुठून आहे ते. भारत के वाठोरे नांदेड येथील या संविधान सभा निमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला जॉईन झालेला आहे. आताच आमचे मित्र बालाजी वानखेडे इंजिनियर हे सागर इथून जॉईन होऊन या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी केलेलं अतिशय सुंदर असं प्रास्ताविक केलेलं आहे. मी अनुराधा सुभाषराव कदम कळमनुर येथून बोलत आहे. कळमनुर येथे जॉईन झालेली आहे आणि हा कार्यक्रम स्तुत्य कार्यक्रम आहे. हा उपक्रम आपण राबवत आहोत. छान कार्यक्रम आपण राबवायला सुरुवात केली आहे. त्याचं मला कौतुक वाटतं आणि सगळ्यांचं अभिनंदन करते. प्रशांत. मी प्रशांत नागनाथ उत्तरवार, मी इस्लापूर इथून मीटिंग जॉईन केलेली आहे. आज जे संविधान जागृती अभियानाचं उद्घाटनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे, या निमित्तानं शिवाजीराव भगत. मी शिवाजी नाथा भगत नांदेड इथून जॉईन झालेलो आहोत. आपल्याला संविधानाने समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे हक्क प्राप्त करून दिलेले आहेत. या संविधानामुळे सर्व सामान्य लोकांना जे न्याय आहे, हक्क आहे, ते सर्व हक्क त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि म्हणूनच आज जे अगोदर राणीच्या गर्भातून जे राजा पैदा होत होता, आता या संविधानामुळे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य झोपड्यापर्यंत ताजमहालातला माणूस येऊन त्याच्याकडे मताची मागणी करतो, हे सर्वात मोठा हक्क आपल्याला या संविधानामुळे प्राप्त झालेला आहे. संविधानामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळालेल्या आहेत. आणखी हॅलो, हा बोला. तर आज आपण सर्वजण या झूम मिटिंगद्वारे या 26 नोव्हेंबरच्या संविधान गौरव सोहळ्यामध्ये सर्वांनी सामील झालेत. असाच हा आपण कार्यक्रम करावा आणि ऑन दी स्पॉट या कार्यक्रमाला मी उपस्थित झाल्यामुळं संविधानाचा मी काय अभ्यास केला नाही. याच्यानंतर पुढच्या आर्टिकल साठी मी पूर्ण डिटेल संविधानाचा अभ्यास करून आपल्या समोर येईल आणि त्यावेळेस मी माझा एखादा चांगला मुद्दा व्यवस्थित विस्तारित रूपाने मी मांडेल. आता मी एवढं सांगू शकतो की संविधानामुळे आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे हक्क प्राप्त झालेले आहेत. शिवाजीरावचं स्वागत करा.
आणि थँक्यू. या अनुषंगाने गाणं सादर होणार आहे. संविधानाचं गाणं. आज संविधान दिन आहे. ते म्हणते. आणि त्या संविधान दिनानिमित्त संविधानावरच आधारित गाणं माझी पत्नी रमा भोवरे आपल्या समोर सादर करत आहे. तरी आपण या गाण्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद. लोकशाही संविधानाचे तत्व आचरावे. लोकशाही संविधानाचे तत्व आचरावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. रामजी सुभेदारांचा पोलाद पिंड. रामजी सुभेदारांचा पोलाद पिंड. थोपटून दंड केले कार्य ते प्रचंड. थोपटून दंड केले कार्य ते प्रचंड. क्रांतिकारी युग पुरुषांचे स्मरणे धरावे. क्रांतिकारी युग पुरुषांचे स्मरणे धरावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. 18 पगड जातीच्या उत्कर्षासाठी. 18 पगड जातीच्या उत्कर्षासाठी. चंदना परी तो झिजला ज्योतिबांच्या पाठी. चंदना परी तो झिजला ज्योतिबांच्या पाठी. इतिहास त्या लढ्याचे देते पुरावे. इतिहास त्या लढ्याचे देते पुरावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. देवधर्म आपुले देवळात ठेवा. देवधर्म आपुले देवळात ठेवा. धर्माहून देश मोठा करा देश सेवा. धर्माहून देश मोठा करा देश सेवा. संसद भवनातील है भाषण संभ्रावे. संसद भवनातील है भाषण संभ्रावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. हिंदू मुस्लिम कैन बौद्ध सिख ईसाई. हिंदू मुस्लिम कैन बौद्ध सिख ईसाई. घटना ही सर्वादे जीविताची ग्वाही. आहो घटना ही सर्वादे
जीविताची ग्वाही. अशोकाचे चक्र रमेशा, अशोकाचे चक्र रमेशा, कृतीने फिरावे. अशोकाचे चक्र रमेशा, कृतीने फिरावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. लोकशाही संविधानाचे, लोकशाही संविधानाचे तत्व आचरावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. जय भीम. नमो बुद्धाय. सर्वांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. अतिशय सुंदर या निमित्तानं सादर केलं. आणि मला वाटते आपण कार्यक्रमातलं मुख्य भाषण जे आहे माननीय अशोक भवरे साहेब, जे संविधानाचे अभ्यासक आहेत, संविधानाचे विश्लेषक आहेत आणि संविधानावर त्यांनी अनेक 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 भाषणे केलेली आहेत. तर मी वेळ न दवडता माननीय अशोक भवरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या निमित्तानं एक आम्हाला उद्बोधित करावं. अशोक भवरे साहेब. धन्यवाद सर. विश्ववंदनीय, विश्व मार्गदर्शक, महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून आज सर्वप्रथम संविधान दिनाच्या इथे जमलेल्या सर्व संविधान प्रेमींना मनपूर्वक हार्दिक हार्दिक सदिच्छा. खरं म्हणजे या ऑफलाईन मध्ये माझे 2 कार्यक्रम होते, 7 ते 8, 8 ते 9, आणि वाठोरे सरांनी सांगितले की सर उद्घाटक म्हणून तुम्हाला यायचं आहे 8 ते 9. एक कार्यक्रम झाला असता कारण उशिरा सुरू झालेला आहे आपला. असो, परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे की हा तुमचा जुना 10वी बॅचचे तुम्ही आज जुळून आहात. तुमची बॅच कोणती आहे, कोणत्या वर्षाची आहे सर? 10वी 84-85. 84-85 म्हणजे 15 आणि हे 25, जवळजवळ 40 वर्षापासून तुमची ही मैत्री अभंग आहे. त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि मलाही तुमच्या याच्यामध्ये रमता यावं, तुमच्या आठवणीमध्ये रमता यावं. कारण बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की सर्व काही मिळावं परंतु लंगोटी यार भेटू नये असं म्हणतात मजाकमध्ये. का बरं? तुम्ही बघितलं असन की या ठिकाणी कुठं औपचारिकपणा नव्हता. का रे, काय करायलास, बस का, झोपलास का, हे जे काय उद्गार होते हे मित्रत्वाचे, तर हे बोलणं फार दुर्मिळ आज होत चाललेलं आहे. ते बोलणं या ठिकाणी ऐकायला भेटलं, तोही आपणाला आनंद या ठिकाणी मिळालेला आहे. असो, तर संविधान दिनासंबंधी थोडीशी माहिती सांगण्यासाठी मला या ठिकाणी हे केलेलं आहे. संविधानाविषयी भरपूर बोलता येईल, महत्व भरपूर सांगता येतील, परंतु काही गोष्टी या विषयाला धरून काय थोड्याशा त्याला चूक म्हणता येणार नाही, अनावधानानं झालेलं असेल तर त्याच्या संबंधी आपण थोडस हे घेऊया की संविधान सभेची पहिली बैठक 6 डिसेंबरला नाही आहे तर 9 डिसेंबर 1946 ला दिल्ली इथे संसद भवनामध्ये झालेली आहे. हे सर्वांनी ध्यानात घ्या. 9 डिसेंबर 1946 त्या दिवशीचा रोज होता सोमवार आणि दिल्लीच्या संविधान सभागृहामध्ये ही बैठक आयोजित झालेली आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 10 डिसेंबर रोजी या संविधान सभेमध्ये जेवढे सदस्य निवडले गेलेले होते त्या संविधान सभेचे म्हणजे एकूण 296 सदस्य निवडले गेलेले होते. परंतु काही लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकल्यामुळे 207 सदस्य या ठिकाणी उपस्थित होते, हे लक्षात घ्या. 11 तारखेला
या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झालेली आहे आणि 13 डिसेंबर 1946 ला पहिली जी 8 मुद्द्याची जी प्रास्ताविका होती, जी उद्देशिका होती, ही आजची नाही, ती नेहरूजीनं मांडलेली आहे. ती 8 मुद्द्याची होती आणि या 8 मुद्द्यामध्ये काही भाग होतं, त्याच्यावर जयकरांनी थोडासा आक्षेप घेतला आणि मग ही सभा 16 तारखेपर्यंत स्थगित झालेली आहे. 16 तारखेला पुन्हा ही सभा सुरू झालेली आहे. 16 तारखेला सभा सुरू झाल्यानंतर या चर्चा होत असताना अनपेक्षितपणे 17 डिसेंबर 1946 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या गोष्टीवर, या उद्देशिकावर चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एवढी मोठी चर्चा आणि माझ्या अगोदर एवढे मोठे ज्ञानी लोक होते, त्याच्यामुळं मला वाटलं की अजून 2-3 दिवस माझा नंबर येणार नाही, तरी आज माझा नंबर या ठिकाणी आलेला आहे आणि परंतु मला फक्त 10 मिनिटाची वेळ दिलेली आहे. त्यांना 10 मिनिटच बोलण्याची वेळ दिलेली होती, तरी मी शक्य होईल तेवढं मी माझ्या परीनं भाषण चांगलं होण्याचा प्रयत्न करेन. मला एक आनंदाने सांगावंसं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण 17 डिसेंबर 1946चं भाषण हे जगामधले जेवढे काही उत्कृष्ट भाषणं आहेत त्या उत्कृष्ट भाषणापैकी आणि राष्ट्रप्रेमाच्या भाषणापैकी हे एक भाषण गणल्या गेलेलं आहे. वेळ भेटला, पुन्हा कधी संधी भेटली तर हे जवळजवळ 50 मिनिटाचं भाषण आहे, तर ते मी पुन्हा कधीतरी तुम्हाला वाचून दाखवेन. तर 17 आणि या भाषणाने काय झालेलं आहे, या भाषणाने हा फरक झालेला आहे 17 डिसेंबर 1946 ला की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला या संविधान सभेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, नेहरू, काँग्रेस, गांधीजी हे लोक असे म्हणत होते की संविधान सभेची खिडक्या, आपले दरवाजाच काय खिडक्या तावदाने सुद्धा आम्ही बंद करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येऊ देणार नाही आम्ही. शेवटी त्यांना बंगालमधून जोगेंद्रनाथ मंडल यांनी निवडून आणलेला आहे, परंतु पुढे तो भाग पाकिस्तानामध्ये गेलेला आहे. मग बाबासाहेबांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे. मग आता कसं, तर ते 17 डिसेंबर 1946च्या भाषणामुळे जे काँग्रेस पक्ष, जे नेहरूजी, सरदार वल्लभभाई पटेल, गांधीजी जे बाबासाहेबा विरुद्ध होतात, त्या एका भाषणामुळे सर्वजण म्हटले की संविधान सभेमध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेणं अत्यावश्यक आहे. जे आधी विरोधक होते ते आता समर्थक झालेले आहेत आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमधून त्यांना निवडून आणलेलं आहे. तर असं पुन्हा ते संविधान सभेवर ते निवडून आलेले आहेत. ही पहिली सभाच आहे. त्याच्यानंतर जुलै 1947 मध्ये या संविधान सभेची पुनर्रचना झालेली आहे. त्यानंतर 14 ऑगस्ट 1947 ला संविधान सभा पुन्हा भरलेली आहे, मसुदा समिती भरलेली आहे आणि 29 ऑगस्ट 1947 ला भारतीय मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड झालेली आहे. हे लक्षात घ्या. 29 ऑगस्ट रोजी भारतीय संविधान सभेचं एकमताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड झालेली आहे आणि त्यांच्या जोडीला जे दुसरे 6 सदस्य दिलेले आहेत ते 6 सदस्य आहेत बघा, सगळे 51 तज्ञ आहेत, कायदे तज्ञ आहेत. कोण आहेत? पहिले आहेत अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. नंबर 2 श्री एन गोपालस्वामी अयंगर. नंबर 3 बाबासाहेब आंबेडकर. नंबर 4 श्री के एम मुन्सी. 5वं सय्यद मोहम्मद सादुल्लाह. त्याच्यानंतर 6वं बी उन मितर
आणि 7वं D.P. खेतान, अशी ही 7 जणांची समिती होती आणि मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आताच वानखेडे साहेबांनी त्या बाकीच्या 6 जणांविषयी सांगितलेलं आहे आणि एकटी जबाबदारी ही बाबासाहेबांमुळे आलेली आहे, म्हणून बाबासाहेबाला भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हणतात. दुसरी महत्वाची गोष्ट, हे झालं थोडस काही सुधारणा हे झालेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज संविधान आपण साजरा करत असताना बऱ्याच ठिकाणी फक्त संविधानाचं प्रस्ताविकाचं वाचन होते. प्रस्ताविका वाचन करणं म्हणजे संविधान साजरा करणं आहे का? ही गोष्ट आपण लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बरं, ही संविधानाची जी प्रस्ताविका आहे आपण नुसतं वाचन करतो, हात समोर करतो, आपण विसरून जातो. हे संविधान काय आहे? या संविधानाची जी 13 डिसेंबरला जी प्रस्ताविका नेहरूजींनी सादर केली आणि ही जी प्रस्ताविका आहे ही प्रस्ताविका त्या प्रस्ताविकामधलं थोडं घेऊन बाबासाहेबाची प्रस्ताविका, बाबासाहेबाला जे आवश्यक आहे ती ही प्रस्ताविका आहे. मग ह्या प्रस्ताविकाचं वाचन करत असताना आम्हाला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत का? आम्ही कितीतरी वेळा वाचली असेल. आज ती शाळेच्या कॉलेजच्या पाठ्यक्रमामध्ये पहिल्याच पानावर ती उद्देशिका आहे. कितीतरी वेळा वाचली असेल. आम्ही मोठ्या अभिमानाने आमच्या घराच्या भिंतीवरही ती प्रस्ताविका लावलेली आहे. कितीतरी वेळा त्या प्रस्ताविकेवर नजर गेलेली आहे. परंतु ही प्रस्ताविका किती ओळीची आहे? कधी आपण विचार केला? या संविधानामध्ये किती शब्द आहेत? कधी याचा विचार केला? समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द केव्हा आले? पहिले हे शब्द होते का? याचा विचार आपण केला? बरं, या संविधानाचं काय जे वैशिष्ट्य आहे, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मी सांगतो, परंतु आज तेवढा वेळ नाहीये, त्याला 1 तास जातो. प्रत्येक संविधानाच्या प्रस्ताविकाचा एक शब्दाचा अर्थ, जे 395 अनुच्छेद आहे, गेले 20 वर्ष मी प्रत्येक अनुच्छेदाचा अर्थ वेगवेगळ्या शाळेतून, महाविद्यालयातून, विहारातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत. आता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे माहित पाहिजे तुम्हाला, आम्हाला या प्रस्ताविकेमधलं पहिला शब्द आहे आम्ही. आम्ही भारताचे लोक आहे ना, पहिला शब्द. मग या संविधान सभेमध्ये या प्रस्ताविकेमध्ये लक्षात घ्या, फक्त 16 ओळी आहेत. किती ओळी आहेत? 16 ओळी आहेत. शब्द किती आहेत? 75 ओळी आहेत, फक्त 75. याशिवाय याच्यामध्ये एकदा जे सुरू, म्हणजे हे 75 शब्दांचं आणि 16 ओळीची ही उद्देशिका फक्त एका वाक्यात आहे. फक्त एका वाक्यात. बघा, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी स्वल्पविराम, अर्धविराम दिसेल, पण पूर्णविराम ही शेवटी दिसणार आहे. मधामध्ये कुठंही पूर्णविराम दिसणार नाही, म्हणजे ही एका वाक्यात आहे. आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात करून हे संविधान स्वतः प्रत अर्पण करत आहे. कोणत्या देवाला नाही, कोणत्या ईश्वराला नाही, कोणत्या अल्लाला नाही. तुम्ही आम्ही भारताचे जे नागरिक आहोत, भारताच्या प्रत्येक नागरिकाला हे संविधान अर्पण करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट या प्रस्ताविकाचं किंवा या संविधानाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. जो पहिला जो शब्द आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 200 जे 7 सभासद होते, सदस्य होते, त्यांना प्रश्न विचारला की या संविधानाची सुरुवात कशी करायची किंवा या प्रस्ताविका कोणाला अर्पण करायची. तेव्हा पंडित मदन मोहन मालवीय उभे राहिले आणि त्यांनी म्हणाले ओमला करा. दुसरे एक मुस्लिमचे उभे राहिले, ते म्हणले अल्लाला उभं करा. तिसरे उभे राहिले ईश्वराला करा. चौथे म्हणले येशू ख्रिस्ताला. त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. जे 207 सदस्य होते त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मला यापैकी एकालाही करायचं नाही, मला करायचंय लोकाला, आम्हाला. आणि त्या ठिकाणी पहिलं मतदान झालेलं आहे संविधान सभेमध्ये. या एका शब्दासाठी
पहिल्यांदा मतदान झालेला या आम्ही शब्दासाठी. मग या आम्ही हे जे देव, ईश्वर, अल्लाह हे जे होते, हे जे लोक होते, त्याला पडलेले आहेत 48 मतं. किती मतं पडलेले आहेत? 48 मतं पडलेले आहे वेगवेगळ्या. आणि आम्ही म्हणजे जे बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केलेला होता त्या शब्दाला 68 मतं पडलेली आहे. संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे. सर्व धर्माचा आदर ठेवत शेवटी देशाला महत्व मानणारं हे संविधान आहे. प्रत्येक धर्माचा आदर आहे. अनुच्छेद 25 ते 30 हे प्रत्येकाने जर अभ्यासलं तर त्याच्या धर्माचा अभ्यास म्हणजे धर्मनिरपेक्ष का याच्यामध्ये ठेवलेला आहे याचा अर्थ आम्हाला लक्षात येईल. आणि अशा रीतीनं या प्रस्ताविकामध्ये आम्ही हा शब्द आलेला आहे. आणि कोणत्याही देवाला अर्पण न करता भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हे संविधान अर्पण करण्यात आलेलं आहे. हा प्रास्ताविकाचा इतिहास आहे. मग आता हे प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे? सार्वभौमत्व काय आहे? समता काय आहे? ते सार्वभौमत्व म्हणजे पहिलं आमच्यावर इंग्रजांचं राज्य होतं. आज ते इंग्रज सोडून गेलेले आहे. आम्ही आता आमची सत्ता निर्माण झालेली आहे. आम्ही आमचे कायदे करू, आम्ही आमचे नियम तयार करू, आम्ही कोणाचे गुलाम नाही. या अर्थाने ते सार्वभौम म्हणजे ही जी प्रास्ताविका आहे, हे जे 395 अनुच्छेद आहेत, 22 भाग आहेत, 12 अनुसूच्या आहेत, त्याचं हे संविधान ही किल्ली आहे किंवा आत्मा आहे एवढं सामर्थ्य या प्रस्ताविकाचं आहे. म्हणून प्रत्येक संविधान प्रेमीनं या प्रस्ताविकाचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हे अभ्यास करून त्याचं चिंतन करून मग संविधानाची शपथ घेणं किंवा आपल्या भिंतीवर लावणं हे अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर चला आज 26 नोव्हेंबर आहे, संविधान दिन आहे, वाचायचं तिथल्या तिथं सोडून द्यायचं, हे जमणार नाही. आणि 26 नोव्हेंबर 1950 लक्षात घ्या, आपण असं म्हणतो की संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झालेली आहे? 9 डिसेंबर 1946 बरोबर. आणि संविधान सभेचं म्हणजे संविधान सभा म्हणजे संविधान पूर्ण लिहून देशाला अर्पण केव्हा केलेली आहे? 26 नोव्हेंबर 1949 राष्ट्रपती किंवा मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना ती अर्पण करण्यात आली. याच्या मधला काळ म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस झालेला आहे. बऱ्याच जणांनी टीका केली, एवढा वेळ लागतो का? परंतु त्या सर्वांना सांगणं माझं एक काम आहे की संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 जरी झाली असली तरी मसुदा समिती निर्माण केव्हा झालेली आहे? 14 ऑगस्टला. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवड झालेली आहे. आणि या संविधान सभेच्या किती बैठका झालेल्या आहेत? 11 बैठका झालेल्या आहेत. संविधान सभेच्या 11 बैठका झालेल्या आहेत. आणि या 11 बैठकीचा कालावधी किती आहे? 161 दिवस म्हणजे 6 महिने सुद्धा नाहीये. आणि या 161 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने संविधान तयार झालेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मग या 395 अनुच्छेद करत असताना या 207 सभागृहामध्ये 207 सदस्यामध्ये तत्कालीन अनेक PhD झालेले कायदे तज्ञ जवळजवळ 100च्या 5 वकील बॅरिस्टर तिथं होते. एवढे तज्ञ असताना त्यावेळेस जवळपास 8000 सूचना आलेल्या आहेत संविधान सभेला. आणि या 8000 सूचनेपैकी 2500 सूचनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर देऊन याच्यातून हे संविधान तयार झालेलं आहे. हे काही येड्या गवाळ्याचं काम नाहीये.
हे येड्या गावा. आता आम्ही एक प्रश्न आला, एक अवघड प्रश्न आला तर आमची कशी होते. इथं तर 8,000 प्रश्न आलेले आहेत, 2,500 प्रश्नाला उत्तर दिलेले आहेत. आणि या 2,500 प्रश्नातून उत्तर, बरं ते काही साधे नाहीत, 51 घटना तज्ञ आहेत. अशा लोकांना उत्तर देऊन हे संविधान तयार झालेलं आहे. आणि म्हणून फक्त एकाचा अपवाद वगळता बाकी सर्वांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून मुक्त कंठाने सर्वांनी डॉक्टर बाबासाहेबांची काय केलेली आहे, स्तुती केलेली आहे. सर्वांनी स्तुती केलेली आहे. आणि शेवटचं 26 नोव्हेंबर 1949 हे संविधान देशाला अर्पण केलं, स्वतः प्रत भारतीय नागरिक. आणि 25 नोव्हेंबरला या संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून समारोपीय शेवटचं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालेलं आहे. आणि ह्या बाबासाहेबांचे 2 भाषणं अतिशय गाजलेले आहेत या सभेत. एक आहे 17 डिसेंबर 1947, ज्याच्यामुळे ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, निवड झाली. आणि शेवटचं भाषण, या भाषणामध्ये आम्हाला त्यावेळेस म्हणजे 75 वर्षापूर्वी काही धोक्याचे सूचना देत आहेत, गर्भित सूचना देत आहेत. आणि त्या सूचना आज जसेच्या तसे प्रश्न म्हणून तुमच्या आमच्या समोर म्हणून ठाकलेले आहेत. काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या समारोपीय भाषणामध्ये? म्हणतात, संविधान कितीही चांगलं असलं, संविधान कितीही चांगलं असलं, परंतु ते राबवणारे जर चांगले नसतील तर कितीही चांगलं संविधान हे कुचकामी ठरते. आणि राबवणारे जर चांगले असतील तर साधारण संविधान सुद्धा हे फायदेशीर ठरते. आज एवढ्या चांगल्या संविधानाचा कसा गैरवापर होत आहे. अनुच्छेद नंबर 1च घ्या, एक वानगी म्हणजे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. काय सांगितलेलं आहे? भारतीय पहिला अनुच्छेद काय म्हणते की या देशाचं नाव भारत आहे. या देशाचं नाव भारत आहे. आणि बाबासाहेबाला हे माहित आहे की मी मेल्यानंतर हे लोक याचं नाव बदलतील, म्हणून भारत किंवा इंडिया आहे, दुसरं नाव नाही आहे. परंतु आज आमचे राज्यकर्ते, पेपरवाले, मीडियावाले सरळ हिंदुस्तान हा शब्द वापरतात. हिंदुस्तान हा शब्द संविधानिक दृष्ट्या गुन्हा आहे. पण आम्ही काय करतो? शांत आहोत, शंड झालेला आहोत आम्ही. असे अनेक धोके अनेक अनुच्छेदानुसार येणार आहे. मग नुसते ते अनुच्छेदाचा अर्थ आम्हाला समजून घ्यायचा नाही, ते त्या काळात कसं होतं, आजच्या काळात कसं आहे, आणि आजच्या काळात कोणकोणते धोके त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे, आणि त्या धोक्यावर त्याचे उपाय काय आहे, या दृष्टिकोनातून आम्हाला संविधानाचा अभ्यास करावा लागणार. संविधान, बरेच जण म्हणतात की संविधान आम्हाला बदलायचं आहे. संविधान बदलणं तेवढं सोपं नाही आहे. बाबासाहेबांना या गोष्टी माहीत होत्या. डॉक्टर बाबासाहेबांना या सर्व गोष्टी माहीत होत्या. बाबासाहेबांना माहित आहे की त्यांनी दिलेलं आहे संविधान हे लवचिक. तुम्हाला जर वाटलं की एखादं अनुच्छेद बरोबर नाही, त्याच्यात काही सुधारणा करायची असेल तर अनुच्छेद क्रमांक 368 नुसार त्या अनुच्छेदामध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येईल, परंतु पूर्णपणे बदलता येणार नाही. जर हे संविधान बदलायचं असेल तर त्या संसदेमधले जे 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, या लोकसभा आणि या राज्यसभामध्ये विशेष बहुमताने तो ठराव पास व्हावा लागतो, 3/4. बरं, तेवढंच नाही तर जेवढे आमचे विधानसभा, विधान परिषद वेगवेगळ्या, जवळपास 17 विधानसभेमध्ये तो ठराव पास होऊ शकतो, तेव्हा कुठं ते संविधान बदलता येतं. एवढं सोपं काम नाहीये. परंतु हे मागच्या दारानं संविधान बदलत आहेत. नाही, आम्ही संविधानाचा ते जातात, पाया पडतात, सगळं करतात, आणि हळूच आज
शैक्षणिकाचं खाजगीकरण चालू आहे. आज गरिबांच्या मुलाला शिक्षण घेता येत नाही आहे. साध्या पहिली नर्सरीच्या मुलाला आज नांदेड सारख्या ठिकाणी जर चांगल्या शाळेमध्ये जर चांगल्या याच्यामध्ये टाकायचं असेल तर 20,000पासून 60,000ची फीस, म्हणजे गेल्या 5,000 वर्षापासून जे अनिष्ट कायदे आहेत ते कायदे या संविधानाद्वारे या 1950 पासून हे कायदे अंमलात राहणार नाही. म्हणजे एका वाक्यामध्ये पूर्वीची संस्कृती मनुसंस्कृती या संविधानाने बंद केलेली आहे. एका याच्यामध्ये एका ओळीमध्ये. बरं, इथं बंदच केली नाही तर पुन्हा असं सांगतात की जर तुम्हाला एखादा नवीन कायदा करायचा असेल या याच्यामध्ये तर ते नवीन कायदा करताना मानवाच्या हिताचा, त्याच्यावर अन्याय होणार नाही असंच तुम्हाला करता येईल असं हे 13वा अनुच्छेद सांगता येते. आणि या 13व्या अनुच्छेदामुळे त्यांच्या पोटावर लाथ बसलेली आहे. म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी रोषाला बळी पडलेले आहेत. 14 कायद्यापुढे सर्व समान आहेत. 15व लिंग वंश भेद हे जाती म्हणजे कोणत्याच याच्यामध्ये मी बाळगणार नाही. स्त्री असो पुरुष असो गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही जाती पंथाचा असो कोणताही भेदभाव बाळगणार नाही. 16व सार्वजनिक नोकऱ्यामध्ये कोणत्याही जाती धर्माचा असेल तर त्याला कोणताही भेदाभेद न बाळगता तिथं त्याला त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला नोकरी देण्यात येईल. 17वा अनुच्छेद अस्पृश्यता निर्मूलन. 17व्या अनुच्छेदामुळे हे मला धावता आढावा घ्या, कारण एक अनुच्छेद म्हणजे एका तासाचा आहे समजावून सांगण्यासाठी, पण एक धावता आढावा. 17वा अनुच्छेदामुळे तुमच्या आमच्यातली ही अस्पृश्यता निर्मूलन होऊन सामाजिक एकात्मता निर्माण झालेली आहे. सर्वात महत्वाचा अनुच्छेद आहे 19व. त्यांनी तुम्हाला भाषणाची स्वतंत्र अभिव्यक्तीचा हक्क, संपत्ती बाळगण्याचा हक्क, या भारतामध्ये तुम्हाला कुठेही मुक्तपणे फिरण्याचा हक्क हे 19वा अनुच्छेद देते. 20 ते 22 हे तुम्ही कोर्टामध्ये म्हणजे तुम्हाला कोणी पकडलेलं असेल तर 24 तासामध्ये तुम्हाला त्या कोर्टात हजर करावा लागतात. म्हणजे कुठेही तुमच्या जीवितहानी होऊ नये याचीही काळजी घेते. 24वा अनुच्छेद लहान मुलांना कामावर ठेवता येणार नाही हे 24वा अनुच्छेद आहे. त्याला शाळेमध्ये पाठवायला पाहिजे ही पालकांची जबाबदारी आहे. शैक्षणिक हक्क मिळणं हे राज्यकर्त्यांचा हक्क आहे, हे संविधानाने दिलेलं आहे. आणि लक्षात घ्या अनुच्छेद 25 ते 30 हे जर अनुच्छेद प्रत्येक भारतीयांनी प्रत्येक देशवासियांनी प्रत्येक धर्मांनी हे जर व्यवस्थित अभ्यास केला तर या देशात होणारे जातीय दंगली कायमचे बंद होतील. एवढं हे 25 ते 30 अनुच्छेद आहे. 25 ते 30 अनुच्छेद 25 प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचा अभिमान गर्व करण्याचा हक्क आहे. प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचा, पण कुठे? आपल्या घरात, सार्वजनिक ठिकाणी नाहीये. 26व तुमचा धर्म वाढवण्यासाठी तुम्हाला परिषदा घेणं, व्यवस्थित कार्यक्रम राबवणं हे 26वा अनुच्छेद सांगते. 27वा अनुच्छेद कोणत्याही धर्माचं कार्यक्रम करत असताना कोणावरही जबरदस्तीनं वर्गणी घेता येणार नाही. जबरदस्तीनं कोणाकडूनही वर्गणी घेता येणार नाही. 27वा अनुच्छेद आहे. 28वा अनुच्छेद तुम्हाला शासन मान्य शाळा असेल किंवा शासनाकडून काही अनुदान जर ती शाळा घेत असेल, शाळा किंवा महाविद्यालय शासनाकडून अनुदान प्राप्त आहे किंवा अनुदान घेत असेल तर त्या शाळा किंवा त्या महाविद्यालयामध्ये कोणताही धार्मिक कार्यक्रम घेता येणार नाही. 29 भाषा लिपी संस्कृती हे तुम्हाला त्याचं संवर्धन करण्याचा अधिकार आहे. आणि संविधान 30 आपला अनुच्छेद 30 याद्वारे त्या धर्माला आपलं शैक्षणिक संस्था
म्हणजे सरकारी अनुदानाशिवाय उघडण्याचा अधिकार आहे. जसं आता आपण खुरगावला बघतो ते श्रामणेर शिबिर आहे, मुसलमानाचे मदरसा आहेत, तर हे अनुच्छेद 30 नुसार आहे. हे 25 ते 30 अनुच्छेद जर तुम्ही व्यवस्थित केलं तर कुठेही धार्मिक तेढ निर्माण होऊ शकणार नाही. त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. तर हे असे अनुच्छेद 12 ते 35 आणि सर्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलेलं होतं, पत्रकारांनी विचारलं होतं, बाबासाहेब तुम्ही 395 अनुच्छेद केलेला आहे, तुम्हाला एकच अनुच्छेद जर निवडायचा असेल तर कोणता अनुच्छेद निवडणार, कोणता अनुच्छेद तुम्हाला प्रिय आहे? तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला सर्वात प्रिय माझा अनुच्छेद किंवा त्या संविधानाचा आत्मा कोणता असेल तर ते 32वा अनुच्छेद आहे म्हणतात. मग या 32व्या अनुच्छेदामध्ये काय आहे? तर हे जे तुमचे मूलभूत हक्क आहेत 12 ते 35, या मूलभूत हक्कामध्ये कोणतंही सरकार, कोणतीही संस्था तुमच्या या मूलभूत हक्कावर, तुमच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही परिस्थितीत, काही ठराविक परिस्थिती सोडता, याच्यावर बंधनं आणू शकणार नाही. ठराविक परिस्थिती म्हणजे एखाद्या वेळेस युद्धजन्य परिस्थिती असेल, आणीबाणी लागू झाली असेल तर त्यावेळेस मात्र काही बंधनं, किंवा एखाद्या ठिकाणी 144 कलम लागला असेल तर त्यावेळेस तुमच्या स्वातंत्र्यावर थोडीशी बंदी येते. परंतु हा भाग वगळता कोणतंही शासन, कोणतीही संस्था तुमच्या या मूलभूत हक्कावर बंधनं आणू शकत नाही. जर आणलं तर साध्या कार्डावर किंवा साध्या फोनवर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये हक्क मागता येतो आणि त्या याच्यावर सुप्रीम कोर्ट लगेच सगळे कामं सोडून तुम्हाला त्याच्यावर निर्णय द्यावा लागतो. असं हे 32वं अनुच्छेद आहे. आणि म्हणून तुमचं स्वातंत्र्य जपणारा हे अनुच्छेद असल्यामुळे बाबासाहेब या 32व्या अनुच्छेदाला अतिशय प्रिय मानतात आणि या संविधानाचा आत्मा असं मानतात. 368 अनुच्छेदानुसार घटनेमध्ये दुरुस्ती करता येते. 326व्या याच्यामध्ये एखाद्या लोकसभेमध्ये ज्याला उभं राहायचं आहे त्याला खासदारकीसाठी उभं राहता येते. 330व्या अनुच्छेदासाठी तुम्हाला आमदारकीची निवडणूक लढवता येते. या गोष्टी काही महत्वाच्या आहेत. या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. एवढं काही संविधानाने तुमच्यासाठी दिलेलं आहे. महिलांसाठी तर किती दिलं, 6 महिन्याची रजा असेल, वडिलांच्या संपत्तीत हाक, नवऱ्याच्या संपत्तीमध्ये हाक, हिंदू कोड बिल, हे सगळं या संविधानाने दिलेलं आहे. हे तमाम महिलांना पुन्हा पुन्हा सांगणं आहे. एखादा भाऊ, एखादा बाप आपल्या मुलीसाठी, आपल्या पत्नीसाठी, आपल्या बहिणीसाठी जे काही करू शकणार नाही ते डॉक्टर बाबासाहेबांनी या संविधानद्वारे सर्व महिलांना ते हक्क दिलेले आहेत. याची जाणीव सर्व महिलांनी ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा एकदा त्या संविधान सभेमधलं 25 नोव्हेंबरचं ते शेवटच्या भाषणामधलं एक वाक्य पुन्हा सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. ते वाक्य पुन्हा एक धोका बाबासाहेब सांगतात. जसं पहिला एक धोका सांगितला, संविधान कितीही चांगलं असलं तर ते राबवणारे जर चांगले नसतील तर ते संविधान कुचकामी ठरते. तसंच त्यांनी दुसरा एक धोका दिला, एखादी व्यक्ती कितीही देशभक्त असेल, देशासाठी त्यांनी अपूर्व त्याग केलेला असेल, तरीही तुम्ही त्याला कधीही देवत्वाचा दर्जा देऊ नका, त्याच्या पायावर लीन होऊ नका, तुमचं स्वातंत्र्य गमावून त्याच्या पायावर लोळत घेऊ नका. असं जर झालं तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये अहंभाव निर्माण होईल आणि ती व्यक्ती तुम्हाला, तुमच्या देशाला विकल्याशिवाय राहणार नाही. आणि आज काय परिस्थिती आहे विचार करा. संविधान खूप चांगलं आहे, राबवायचं कसं, आणि ती तुमच्या आमच्यामध्ये ती संविधान जागृती होणं अत्यंत महत्वाची आहे. हा प्रकार या ठिकाणी इथं घेतलं आणि उद्घाटक म्हणून मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या समाज टीव्हीचं, तुमच्या जे 10वीची जी बोर्ड आहे त्या सर्व समितीचं मी ऋण व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा सर्व सदस्यांचं ऋण व्यक्त करून, खास करून आमचे वाठुरे साहेब जे चांगले मित्र आहेत, स्नेही आहेत, त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय संविधान, जय भारत, जय भीम.
अतिशय सुंदर असं आपण मार्गदर्शन केलेलं आहे. भारतीय संविधानाचा आपला भरपूर अभ्यास आहे, मला माहित आहे, मला आधी माहित होतं. आम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आणि आपलं भाषण ऐकताना मी सगळ्याचं फेस रिडिंग केलं, तेव्हा सगळ्यांना असं वाटत असावं की आपल्याला आम्ही पुन्हा एकदा बोलवणार आहोत. हा कार्यक्रम आमचा सातत्याने चालू असणार आहे. परतही आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो. तर या कार्यक्रमाचा थोडक्यात समारोप करतील भारत वाटोरे. तर आपण या आमच्या विनंतीला मान देऊन आपण या कार्यक्रमाला आलेत आणि अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं आणि आपल्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला होईलच, यात काही दुमत नाही आहे. तर विजूभाऊने हे जे संकल्पना मांडली आमचे बालाजी वानखेडे, त्या संकल्पनेतून आम्ही हा जो संविधान जागर कार्यक्रम घेत आहोत. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जर आठवड्याला भेटणार आहोत. 10व्या वर्गाची 84-85 बॅच आहे. तर त्या म्हणजे शनिवार रविवार सर्वांना सुट्टी राहते. तर त्या शनिवारी रविवारी आम्ही अनुच्छेद 1-2 जसं आम्हाला जमल सर, आम्हाला जसं जमल तसं आम्ही याचं विश्लेषण करायला, आम्ही स्वतःच विश्लेषण कराल आणि स्वतःची चूक झाली ते स्वतःच कोणीतरी सांगतील, असा आमचा हा कार्यक्रम राहील. तर या कार्यक्रमाचं समारोप होईल. समारोपाला आपल्याला बोलवण्यातच येईल, त्यात वाद नाही. तर आम्हाला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले शतशः आभार मानतो. आणि यानंतर मी जे संचालन करते आहेत आमचे विजयराव वाठोरे, त्यांना विनंती करतो की आपण पुढील संचलनाला सुरुवात करावी. यानंतर बालाजी वानखेडे. आभार. संविधानाचे जागृतीविषयी आपण जे सर्वांची जागृती करण्याबद्दल, जागृतीबाबत सर्वांच्या मनामध्ये, जसं माझ्या मनामध्ये आलं तसं सर्वांच्या मनामध्ये आले, त्यासाठी त्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने आणि अतिशय चांगली सुरुवात करण्याच्या दृष्टीने आपण जे आपले माननीय भवरे सरांना आपण जे आमंत्रित केलं, त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी आपणास माहिती दिली. आणि मला वाटते यानंतर सुद्धा आपण अधूनमधून सरांना बोलावून त्यांचं मार्गदर्शन घ्यावं असं मला वाटते. आणि या कार्यक्रमाला आवर्जून भवरे सर उपस्थित राहून आपणाला या गोष्टीचा सर्वांना लाभ दिला, त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मोलाचे जे त्यांनी आपणास मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मी, आणि उद्घाटनासाठी हजर राहिले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तसेच मी ही जी कल्पना मांडली होती त्या कल्पनेला सर्वांनी चांगला प्रतिसाद देऊन ही सुरुवात केली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. तसेच आजचे संविधान दिनानिमित्त जे आपणास भवरेताईंनी गीत ऐकवलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला आपण थोडी संख्या काय ना, आजची आपली सुरुवात आहे, यानंतर सुद्धा आपली संख्या वाढत जाईल. त्यासाठी सर्वांनी हजर राहिले त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत. तसेच ह्या कार्यक्रमाला ह्या सर्व गोष्टीचा जो लाभ आपल्याला भेटतोय, कारण एवढी सोपी गोष्ट नाही सर्व संकलन करणं, पूर्ण ह्या गोष्टीचं म्हणजे पूर्ण ते आपले जे प्रसारण आहे, प्रसारणासाठी जे आपलं टीव्हीच्या माध्यमातून जे आपणास सर्वांना ऐकण्यास भेटते, त्याबद्दल मी विजू भाऊचे त्यांचे चिरंजीवाचे आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रम मला वाटते संपवायला काही हरकत नाही. तो आजचा कार्यक्रम संपून सर्वांना मी अशी विनंती करतो की प्रत्येक शनिवारी ह्या संविधानाचा जागृतीसाठी, आपल्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी दर शनिवारी प्रत्येकाने आवर्जून उपस्थित राहावे यासाठी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.